नमस्कार, स्वागत आहे आपल्या या मिनी ब्लॉगमध्ये। आज आपण ज्या ठिकाणी जाणार आहे ते ठिकाण आपल्या घरापासून काहीच अंतरावरती आहे, 5 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आम्ही ठरवलं की सकाळी उठून ह्या स्पॉटला व्हिजिट करायचं आणि मॉर्निंगला निघायचं। आम्ही वाट बघत होतो पावसाची, पाऊस काय पडला नाही। मग कंटाळून आम्ही गाड्या काढल्या आणि निघालो वॉटरफॉलला। मी आणि लखन बाईकवरती निघालो, बाकीचे जे आहेत ते समोर तुम्ही बघताय ते 4 व्हीलरमध्ये आहे। थोड्याच अंतरावरती आम्ही गेल्यानंतर चला आम्हाला लागला पाऊस। थोडा थोडा रिमझिम येऊ लागला, काय का असे ना तर पाऊस तर लागला। या आशेने आम्ही समाधान मानले आणि पुढे निघालो। तर थोड्याच वेळात पावसाचा वेग वाढला आणि खूप जोराने पाऊस येऊ लागला। स्पॉटवरती पोहोचल्याच आम्ही गाड्या लावल्या पार्किंगमध्ये। जसं तुम्ही बघताय हे असं काही प्रवेशद्वार आहे। गाड्या पार्किंगला लावल्यावरती आम्ही सरळ निघालो थेट धबधब्याकडे। जसं तुम्ही बघताय खूप सारे पर्यटक या धबधब्याला येऊन भेट देतात आणि त्याचा आनंद घेतात। त्याचबरोबर आम्ही सुद्धा त्याचा आनंद घेतोय आणि हळूहळू ट्रॅकला सुरुवात करतोय। हळूहळू ट्रॅक सुरुवात करताच आम्ही पुढे सर्वजण सरकत पुढे गेलो। मी थोडा फास्ट ट्रॅक चढू लागलो, कारण की मला या सर्वांचे रिॲक्शन बघायचे होते की हे लोक कसे चढतात। पण सर्वजण नॉर्मल होते, कारण की हा सोपा ट्रॅक आहे, ह्याच्यामध्ये काही अडथळे नाहीत, सगळ्या जागोजागी सीड्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा ट्रॅक काही अवघड नाही। त्याच्यानंतर पुढेच आम्ही गेल्यानंतर त्याला आम्हाला एक पडलेलं झाड भेटलं। पडलेलं झाड भेटल्यानंतर त्याला मग सागरला सुचली मस्ती, मग सागर त्याला उचलू लागला। त्याच्यानंतरच एक चिमुकला भेटला, तो चिमुकला पण सागरला बघून तो झाड उचलू लागला। जसं तुम्ही बघताय आम्ही वरी आल्यानंतर असा काही तिथला व्ह्यू होता। जसं तुम्ही हा बघतच असाल की हा धबधबा ढोबळी देव म्हणून सुप्रसिद्ध धबधबा आहे। खूप सारे पर्यटक लांब या धबधब्याला बघण्यासाठी याचा आनंद घेण्यासाठी येतात। पण खूप पर्यटक आल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही आता वरी जाणार आणि वरी जाऊन एन्जॉय करणार। तर आम्ही हळूहळू सगळेजण वरी निघालो। वरी निघताच आम्ही असं काही व्ह्यू तिथे दिसला आम्हाला। त्याच्यानंतर पुढेच निघून गेल्यानंतर चला बघितलं तर बापरे बाप, इथे पण खूप सारे पर्यटक आले होते आणि आनंद घेत होते। मग आम्ही ठरवलं की आता काय बस इथेच आता आपण पण एन्जॉय करायचा। सर्वजण एक साईड मजा करत होते आणि प्रशांत एकटाच मजा करत होता। मग काय लखन आणि प्रवीण थोडी पाठी जातोय, ते पण मजा करायला लागले। आम्ही त्यांचे स्लो मोशन आणि सगळ्यांचे फोटोज वगैरे काढायला चालू केले। नंतर चला आम्ही ठरवलं की मग वरी जायचं। थोडंसं वरीच गेल्यानंतर आम्हाला छोटासा एक वॉटरफॉल भेटला। मग काय राम डायरेक्ट त्या वॉटरफॉल खालीच जाऊन बसला। वॉटरफॉल खाली जाऊन बसल्यानंतर त्याला मग आम्ही सर्वजण त्याला उचलून बाहेर फेकल्यानंतर त्याला मग नंतर आम्ही परत पुढे थोडंसं वरी गेलो आणि वरी असं काही मंदिर आहे। हेच ते मंदिर ज्या नावाने वॉटरफॉलला नाव पडले आहे। थोडंसं पुढे गेल्यानंतर त्याला आम्हाला एक भेटली विहीर, की त्या विहीरमध्ये खूप जण पोहत होते। मग आम्ही ठरवलं की आम्ही पर्सनल सर्वांचे एक व्हिडिओ रीलसाठी काढायचा। सर्वांनी एक व्हिडिओ आपापल्या पद्धतीने काढल्या। सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ काढल्या। मी पण ठरवलं मग माझी पण काहीतरी युनिक व्हिडिओ असेल, मी पण एक 4-5 पोजमधून व्हिडिओ काढायला शूट केलं। जसं तुम्ही बघताय हर एक अँगलने मी एक व्हिडिओ काढली आणि जरा वेगळं काहीतरी करायचं ट्राय केलं आणि त्याचा रिझल्ट पण छान आला। त्याच्यानंतर अश्विनीने पण आपली एक रील शूट केली। मग काय आम्ही मजा केली आणि परतलो घरी। तर हा मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। पुढचा ब्लॉग लवकरच येतोय आणि मी लवकरच टाकेन। तर तुमच्या सर्वांचे आभार।